नमो बुद्धाय मित्रांनो, एक असा काळ जिथे संपूर्ण भारत एका अढळ श्रद्धेवर उभा होता. विचार करा मित्रांनो, जर उद्या सकाळी तुम्हाला कोणी सांगितलं की तुमचं नशीब लिहिणारावर आकाशात कोणीही नाहीये, तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं किंवा वाईट घडतंय त्याला कोणताही देव, ग्रह किंवा नशीब जबाबदार नाहीये, तर तुम्हाला कसं वाटेल? कदाचित भीती वाटेल, कदाचित असुरक्षित वाटेल. पण याच काळात एका राजपुत्राने हेच धाडस केलं होतं. त्यांनी हजारो वर्षांच्या परंपरेला एक असा शांत पण विनाशकारी प्रश्न विचारला, ज्याने भारतीय इतिहासाचा चेहरामोहरा कायमचा बदलून टाकला. सिद्धार्थ गौतम ते भगवान बुद्ध हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर तो मानवी बुद्धीने अज्ञानाविरुद्ध पुकारलेलं सर्वात मोठं युद्ध होतं. आज आपण अशा एका प्रवासावर निघणार आहोत जिथे अंधश्रद्धा संपते आणि खऱ्या अर्थाने जागृती सुरू होते. मित्रांनो, त्या काळातील भारताची कल्पना करा. अशी एक भूमी जिथे हवेत वैदिक मंत्रांचे स्पंदन होते. समाजाची रचनाच अशा ग्रंथांवर उभी होती ज्यांना वेद म्हटलं जात होतं. ते केवळ धार्मिक पुस्तकं नव्हती, तर ते विश्वाचे नियम मानले जात होते. त्या काळी एक शब्द खूप महत्वाचा होता, अपौरुषे. याचा अर्थ असा की हे ग्रंथ मानवी बुद्धीचे उत्पादन नाही, तर ते थेट ईश्वराच्या वाणीतून प्रकट झाले आहे. जेव्हा एखादी गोष्ट दैवी मानली जाते, तेव्हा त्यावर प्रश्न विचारणं, शंका घेणं हा ईश्वराविरुद्धचा अपराध मानला जाई. अशा काळात सत्य शोधण्याची गरजच नव्हती, कारण सत्य आधीच घोषित केलेलं होतं. समाज एका पिरामिडसारखा होता, जिथे ज्ञानाची गुरुकिल्ली एका विशिष्ट वर्गाकडे होती. यज्ञ, विधी आणि कर्मकांड यावरच सर्व जगाचं नशीब अवलंबून आहे, असा ठाम विश्वास होता. अशा या कठोर व्यवस्थेच्या मध्यभागी उभा राहतो एक युवा राजकुमार, सिद्धार्थ गौतम. सिद्धार्थकडे ते सर्व वैभव होतं ज्यासाठी एक सामान्य माणूस तळमळतो. पण सिद्धार्थाची समस्या ही होती की ते गोष्टींना दाखवल्या जातात तशा पाहत नव्हते, तर त्या आहेत तशा पाहत होते. त्यांनी पाहिलं की राजवाड्याच्या बाहेर मोठमोठ्या यज्ञवेदीतून धूर निघतोय, मंत्रांचा नाद गुंजतोय आणि पुरोहित सांगत आहेत की यामुळे जीवनात सुख येईल. पण सिद्धार्थने जेव्हा प्रत्यक्ष जगाकडे पाहिलं, तेव्हा त्यांना दिसलं की तोच यजमान जो आत्ताच मोठा यज्ञ करून पुण्याचा दावा करत आहे, तो म्हातारा होतोय, त्याला रोग ग्रासतोय आणि मृत्यूचं भय त्याच्याही डोळ्यात तितकंच आहे जितकं एका गरीबाच्या. येथेच सिद्धार्थला पहिला मोठा विरोधाभास जाणवला. एका बाजूला परंपरा सांगत होती, विश्वास ठेवा, दुःख दूर होईल, आणि दुसरीकडे सिद्धार्थचा विवेक सांगत होता, विधी होत आहे, पण दुःख संपत नाहीये. सिद्धार्थला उधार आश्वासन नको होतं, त्यांना प्रत्यक्ष मुक्ती हवी होती. त्यांनी गृहत्याग केला आणि सत्याच्या शोधात वणवण भटकू लागले. त्यांनी तत्कालीन सर्व मोठ्या गुरूंकडून शिक्षण घेतलं, कठीण तपस्या केली, शरीर सुकवलं. पण शरीर पिडल्याने किंवा उपवास केल्याने सत्याचा प्रकाश मिळत नाही, हे त्यांना उमजलं. शेवटी बोधिवृक्षाखाली त्यांना जे गवसलं, त्याने ईश्वराची आणि धर्माची संपूर्ण व्याख्या जमिनीवर आणली. जेव्हा सिद्धार्थ बुद्ध झाले, तेव्हा त्यांनी जुन्या धार्मिक पायावर जो पहिला प्रहार केला, तो होता प्रमाणांचा. त्यांनी कलाम सुत्तमध्ये सांगितलं की कोणतीही गोष्ट केवळ परंपरेने आली आहे, ती पवित्र ग्रंथात लिहिली आहे, किंवा ती एका महान ऋषीने सांगितली आहे, म्हणून स्वीकारू नका. ती तेव्हाच स्वीकारा जेव्हा ती तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर उतरेल आणि तुमच्या दुःखाचा अंत करेल. जेव्हा आपण बुद्धांच्या संवादांचा अभ्यास करतो, विशेषतः दीघ निकाय सारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये, तेव्हा आपल्याला बुद्धांच्या तर्काची प्रखरता जाणवते. बौद्ध परंपरेनुसार असाच एक प्रसंग घडला होता जेव्हा एक विद्वान पंडित बुद्धांकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर गर्वाचे भाव होते. त्याने विचारलं, गौतमा, तू म्हणतोस की देव महत्वाचा नाही,
मग मला सांग, या सृष्टीचा निर्माता कोण आहे? हा माठ बनवायला कुंभाराची गरज लागते, मग हे अफाट विश्व बनवायला ईश्वराची गरज नाही का? बुद्ध शांतपणे हसले. त्यांनी त्या विद्वानाला विचारलं, मित्रा, जेव्हा तू एखादं आंब्याचं झाड पाहतोस तेव्हा तुला तिथे कोणताही कुंभार दिसतो का? की त्या आंब्याच्या कोळीमध्येच ते झाड बनण्याची शक्ती दडलेली असते? बुद्ध पुढे म्हणाले, माठ बनवायला कुंभार लागतो कारण मातीमध्ये स्वतःहून माठ बनण्याची चेतना नाही. पण निसर्ग तसा नाही. जमिनीत बीज पेरलंय की त्यातून अंकुर फुटतो, कारण त्या बीजामध्येच ती संभाव्यता दडलेली असते. देव रोज येऊन त्या बीजाला ओढून वर काढत नाही. निसर्ग हा कारणपरिणामाच्या नियमावर चालतो. बुद्धांचा हा दृष्टिकोन आजच्या विज्ञानाशी किती मिळताजुळता आहे पहा. विज्ञान म्हणतं, जर तुम्ही उंचावरून उडी मारली तर तुम्ही खालीच पडणार, मग तुम्ही कितीही देवाचा धावा करा. हा नियम ईश्वराच्या इच्छेवर नाही, तर वस्तुमानाच्या आकर्षणावर चालतो. बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी हेच सांगितलं होतं. त्यांनी नियम आणि ईश्वर यांच्यातील फरक स्पष्ट केला. त्यांनी सांगितलं की हा कर्माचा नियम इतका अटळ आहे की तो अगदी स्वतः ईश्वरही बदलू शकत नाही. जर देवाला तुमचं नशीब बदलता येत नसेल तर त्याच्या प्रार्थनेचा काय उपयोग? बुद्ध म्हणाले, तुमचं कर्म तुमची सावली आहे, ती तुम्हाला कधीच सोडणार नाही. चेतनाहं भिक्खवे कर्म वदामी, तुमची नियत हेच तुमचं कर्म आहे. बुद्धांचा सर्वात मोठा प्रभाव त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनावर पडला. त्या काळात वर्णव्यवस्था अत्यंत कठोर होती. माणसाची योग्यता त्याच्या जन्मावरून ठरत होती. पण बुद्धांनी आपला संघ जगातील पहिली लोकशाही बनवला. त्यांनी सांगितलं की जशा गंगा, यमुना आणि सरस्वती समुद्रात मिळाल्यावर आपली ओळख विसरतात, तसंच संघात आलेला प्रत्येक व्यक्ती आपली जात बाहेर सोडून येतो. बुद्धांनी उपाली नावाच्या एका नाईला आपला मुख्य शिष्य बनवलं आणि एका ब्राह्मण शिष्याला त्याच्या चरणापाशी बसवलं. बुद्धांनी सिद्ध केलं की पवित्रता ही जन्माची जहागीर नाही, ती आचरणाचं फळ आहे. बुद्धांनी ईश्वराबद्दल मौन पाळलं कारण त्यांना माहीत होतं की एकदा का माणसाला देवाचा आधार मिळाला की तो स्वतः विचार करणं थांबवतो. बुद्धांच्या या कठोर तर्कामध्ये अफाट करुणा होती. किसा गौतमी नावाची माऊली आपल्या मृत मुलाला घेऊन जेव्हा बुद्धांकडे आली तेव्हा त्यांनी तिला कोणताही चमत्कार दाखवला नाही. त्यांनी तिला सांगितलं, अशा घरून मोहरी घेऊन ये जिथे कोणाचाही मृत्यू झाला नाहीये. जेव्हा तिला असं एकही घर मिळालं नाही तेव्हा तिचे डोळे उघडले. तिला उमजलं की दुःख हे वैश्विक आहे. त्या दिवशी बुद्धांनी तिच्या मुलाला जिवंत केलं नाही, पण तिच्या अज्ञानाला मात्र नक्कीच मारलं. बुद्धांनी माणसाला याचक नाही तर विजेता बनवलं. येथेच बुद्धांनी माणसाला ईश्वराच्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी सांगितलं, फक्त दीपो भव, स्वतःचा प्रकाश स्वतः बना. कोणत्याही दुसऱ्या शक्तीवर अवलंबून राहू नका. बुद्धांनी माणसाला जबाबदारी घ्यायला शिकवलं. माझे नशीब वाईट आहे कारण देवाची कृपा नाही, ही पळवाट त्यांनी बंद केली. त्यांनी सांगितलं, तूच तुझ्या नशिबाचा शिल्पकार आहेस. हा विचार माणसाला प्रौढ बनवतो. बुद्धांनी प्रार्थनेच्या जागी ध्यान दिलं, जिथे आपण काही मागत नाही तर स्वतःला समजून घेतो. 2500 वर्षे उलटून गेली आहे, पण बुद्धांचा हा विद्रोह आजही संपलेला नाही. आजही जेव्हा आपण अंधश्रद्धेवर प्रश्न विचारतो, जेव्हा आपण विषमतेविरुद्ध उभं राहतो, तेव्हा आपण बुद्धाच्याच मार्गावर असतो. बुद्धांनी परंपरेचा द्वेष केला नाही, त्यांनी माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. ही कथा इतिहासाची नाही, ही कथा तुमची आणि माझी आहे. तर मित्रांनो, बुद्धांना मानणं सोपे आहे, पण बुद्धांना जगणं कठीण आहे. बुद्धांना जगणं म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्ट तपासून पाहणं,
कोणावरही आंधळा विश्वास नाही ठेवणं आणि आपल्या मनातील करुणा कधीही मरू नाही देणं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला हताश अनुभवाल तेव्हा कोणाही चमत्काराची वाट पाहू नका. स्वतःच्या आत पहा, कारण तिथेच तुमचा प्रकाश दडलेला आहे. जर हा विचार तुम्हाला स्पर्शून गेला असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला अजूनही स्वतःच्या शक्तीवर विश्वास नाही. जर हा विचार तुमच्या सोबत राहिला तर तोच या प्रवासाचा खरा उद्देश आहे. नमो बुद्धाय.